ग्रेट यार राणी, तू म्हणजे यू आर टू गुड. तू काय मस्त एक्सप्लेन केलं त्या क्लायंटला. सर मी काय एकटीने नाही केलं. अहो तुम्ही एवढा कॉन्फिडन्स दिलात म्हणून झालं हे. तुम्ही होतात म्हणून सगळं निभावून नेलं. नाही, एक मिनिट. जे क्रेडिट तुझं आहे ना ते तूच घेतलं पाहिजे. तुम्ही घेताय का क्रेडिट? मला काय वाटतंय सांगू का? हेच ना की आपण मिळून केलं. नाही पण खरंच राणी, आय एम टेलिंग यू, आपण दोघं एकत्र असलो ना की आपण काही करू शकतो. सिरियसली. पण मला काय वाटतं माहितीये, आपण ना ही मुवमेंट सेलिब्रेट केली पाहिजे. मी ना घरी जाऊन काहीतरी गोडधोड करते आपल्यासाठी. नाईस आयडिया. हो. नाही पण मला असं वाटतं की आपण ना आत्ता सेलिब्रेशन केलं पाहिजे. म्हणजे माझ्याकडून तुला एक मी ट्रीट देणार आहे. कसली ट्रीट? अशी ट्रीट जी तुला नक्की आवडेल. म्हणजे मला नाही कळलं. ते बघ. काय मग? हो सर, काय तुम्ही, पार्टी तर आता करावीच लागेल ना. पाणीपुरीला कसं नाही म्हणणार? म्हणजे पाणीपुरीला नाही म्हणेल ती मुलगीच कसली. पाणीपुरीला नाही म्हणलं तर पाप लागतं. अरे हो, तेही आहेच की. चला. चला. दादा, 2 प्लेट पाणीपुरी द्या. अहो सर, 2 प्लेट द्यायला माझ्याकडे एकच डिश आहे. एकाच डिश मध्ये दिली तर चालेल का? हो ठीक आहे, द्या, चालेल. सेलिब्रेट करतोय ना आपण, सो एवढं तर चालेलच. सावकाश सावकाश. दादा, तुम्ही ना सरांसाठी जरा गोड पाणी जास्त टाका. तुमच्या साहेबांना तिखट चालत नाही का? हो नाही नाही, असं काही नाहीये. द्या तुम्ही, तिखटच द्या. मला स्पायसी हवंय थोडं. अहो नको सर, कशाला हट्ट करताय? तुम्हाला नाही झेपणार. त्यात काय न जपण्यासारखं? हो तुम्ही द्या, हो चालतं मला स्पायसी. हे घेतात. हां ठीक आहे. नाईस नाईस, छान आहे, मस्त बनवली आहे तुम्ही. एक काम करा दादा, तुम्ही ना माझ्यासाठी जरा गोडच बनवा. माझ्यासाठी पण. बरं. हे घे दादा. सर, लहानपणी ना आमच्या इकडे एक पाणीपुरीवाला यायचा. मग आम्ही सगळेजण त्याच्याकडून पाणीपुरी घ्यायचो. तेव्हा ना आम्ही पाणीपुरी खायची कॉम्पिटिशन करायचो. तो गोट्या ना, तो सारखा हरायचा माझ्याकडून. गोट्या हरत असेल पण मी नाही येणार या कॉम्पिटिशन मध्ये. म्हणजे आपण पण एक कॉम्पिटिशन करून बघूया का? चालेल की, करूया. दादा द्या. अधीर नजर का शोधते तुलाही, भास कोडी सोडवू कशी सांगना, लागली पुन्हा ओढही नव्याने, आस वेडी थांबवू कशी सांगना, भिरभिरल्या जीवाचा दिलासा सा तू ओनी येना.
मी काय म्हणते, तुम्हाला नसेल जात तर राहू दे ना, बास करू आपण. असं समजा की तुम्ही जिंकला. नाही नाही, असंच जिंकलात म्हणजे काय, मला कॉम्पिटिशन करूनच जिंकायचं आहे. मी काय असंच नाही जिंकणार आहे. हो दादा, द्या तुम्ही. हे घ्या दादा. हे घ्या. अरे देवा, माझ्या पोटात तर आता जागाच नाहीये आणि सर थांबायचं नावच घेत नाही. पण मी हारून पण चालणार नाही. दादा, अजून 2 द्या. हो हा. हे घ्या. घ्या सर. नाही नाही, आय एम डन. हा, म्हणजे हार मानलीत का तुम्ही? हो, हरलो मी. म्हणजे मी जिंकले ना आता. हो. येस. बघा, मी म्हणलं होतं ना मीच जिंकणार. हुकुमाची राणी असंच नाही म्हणत मला, जिंकले का नाही. राणी, तुला हे असंच हॅपी बघायचं होतं. मला तुलाच जिंकवायचं होतं. अहो सर, मी जिंकली आहे आणि तुम्ही का हसताय? नाही, तू जिंकली ते मान्य आहे, पण जिंकताना तुझ्या चेहऱ्याचं काय अवस्था केलीस तू बघितलीस का? काय झालंय? थोडस लागलंय कुठं? इथं? लेफ्टला, थोडं अप्पर लिपच्या या साईडला. आता कसं, कुठं? अपर लिप जो आहे ना तुझा, त्या राईटला थोडस. नाही अगं, तिकडे नाही ग, मग? लेफ्टला. लेफ्टला. हा. आणि थोडी अप्पर लिपला ती. कुठं सर? तू ऐक ना जरा, कॉन्सन्ट्रेट कर. तू तुझ्या राईटला घे तुझी टंग आणि हा. तिथून अप्पर लिपला वरती राईट. थांबा सर. काय कसं आहे? वा वा राणी वा, तू काही करू शकतेस. खूप टॅलेंटेड आहेस तू, तुझ्यात खूप टॅलेंट आहे. उगाच नाही मला हुकुमाची राणी म्हणत. नाही पण राणी, खरंच तू आज जे काही केलंयस ते खरंच खूप अप्रिशिएट करण्यासारखं आहे. म्हणजे तू लॉयर नाहीयेस, तू एवढं काही करतेस, तर ऍक्च्युअली लॉयर झालीस तर तू काय काय करू शकतेस ते काही नाही. आपण आता बुक्स घ्यायला जातोय तुझ्यासाठी, तू आत्ताच अभ्यासाला सुरुवात करायचीस. अहो सर, कशाला? नाही, नको. नाही ते काही नाही, मी तुझं काही ऐकणार नाहीये. आता आपण जोरात अभ्यासाला सुरुवात करायची. हे घे दादा. सर पण कशाला? कशाला विषयाला काही नाही. चल आपण तुझ्यासाठी बुक्स घेऊ. चल ये इकडे. गरज नाहीये पुस्तकांची मला. गरज नाहीये म्हणजे असं कसं गरज नाहीये? अभ्यास करायचा म्हणजे बुक्स लागतील ना तुला. वा, आज विक्रांतची डील 100% फायनल झालेली असणार आहे. सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. उर्मिला आणि तेही 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये.